गडबड गडबड करायला लागली गाड्या. पैलवान कुठे गेलं बरं? ही अजून झोपतेच का काय? ही तर का किती उशीर झोपते? चला ह्याला उठू. काय झालं? काय झालं पैलवान? अयो अरे के काय सांगायचं तुला ते खुर्ची घेऊन बस सांगा काय झालं? सांगा पटशील. काय झालं? अवघड दाखवाय बी ना सांगाय बी ना ते दुखते. अयो काय झालं नेमकं? काय झालं सांगता का तुम्ही? इकडे समोर तुला सांगतो काय बोला बोला की. मुळे झाले रोड खावा मटण. तुम्हाला नको म्हणलं तरी खायचं मटण. आरके चल ह्या हॉटेलला, आरके चल त्या हॉटेलला. बसा आता बोंबलत तसं. अरे आता ह्याच्यावर उपाय करायचा का? बिद्दळ घेऊन बरोबर त्याने बरं केले दुखते का? मग खाताना कंट्रोल करायचं असते पैलवान. तिथं चला म्हणले एक वाटी रस्सा खाऊन. नाही मला अजून द्या, मला अजून तिखट चालते. मी रस्सा खातो. काय काय खातो खावा आता. कुठनं कुठनं मला काय माहित का ते बाहेर निघणार आहे अचानक. आता अरे तुला काय सांगायचं? तुम्ही ऐकलं नाही तुम्ही राव. ज्याचं जळतं त्यालाच कळतं अरे. तुला झाल्यावर कळलं रे, मग तुला कळलं किती दुखतं. काय बी कसं बोलतोय पैलवान? आता मला मुळव्या झालं पाहिजे. मला लिमिट आहे खायला, तुम्हाला नसेल लिमिट. मी बरोबर खात असतोय थोडं थोडं थोडं. तुम्ही एकदाच वडताय सगळं. असंच असतंय ती. घ्या आता. मी तुला तसं नाही मज्जा म्हणलो, पण माझ्या इच्छा माझ्या दुश्मनाला घेऊन बाबा लय दुखतं. आयो पण काय करायचं? आमच्या दोस्ताला झालं की इथं आता मुळव्यात. काय करायचं? लिमिट नाही आमच्या दोस्ताला. अरे की मी एवढं खातोय रे. अरे बघाय गेलं तर तडभर मटेरियल तडभर नसतं परत भर पाकड्या दुसरं काय एवढं काय होतंय ना? अहो शहरा तुम्ही कमी म्हणताय होय? एवढ्यात माझं 3 टाइम जेवण होतंय दिवसाचं. आणि तुम्ही हे ताटभर मटण आणि ताटभर रस्सा आणि 4-5 भाकरी आणि ताटभर काय बोलताय? भैया त्यामुळे बघ तू बघ मी कसा नका स्लिम फिट कडे पण ते काय आता मुळे आणि तुम्ही स्लिम फिट आणि नंतर तुमच्या हिशोबाने मी तर कुपोषितच झालो. माझ्यात काहीच नाही मग. अरे स्लिम फिट म्हणजे का तंदुरुस्त रे. तंदुरुस्त आणि मुळव्याध असणारा. बरोबर आहे ना? काय बोलतोय ना का केला का? मग आता पहिल्यांदा मला नीट कर नका भैया. स्लिम फिट म्हणजे काय असतं माहित आहे का तुम्हाला? 6 पॅक वाले स्लिम फिट म्हणजे 6 पॅक. माझ्यासारखे 6 पॅक पाहिजेत. कळलं का? तुला 6 पॅक आहे सांगा सगळ्या. मग असू द्या की तुम्हाला दाखवू का 6 पॅक? दाखवू का? काय पहिलवान हसणार राव. बघायचं का तुम्हाला 6 पॅक? सापळा म्हणजे नाही राहू दे. नजर लागल माझ्या 6 पॅक. मला नीट करावं का? हे बाया 2 किलो मटण आणि भाकरी ठेवले. आलो आलो. फार आता हागायची वांदी झाली तुमची. तुम्ही आलो काय आलो ए भया. अरे डाळ भाकरी असले तर द्या ह्याला. ती काय सारखं मटण घरी बी मटण तिथं बी मटण. काय ह्याला का तमाशा लावला? होय पहिलं बसा म्हणजे कळतं का तुम्हाला? कुठं चाललाय तुम्ही? मटण आहे ना मटण मग काही येड लागलंय का? डाळ भात खावा नको. पहिलं ऐकत जावा. कशाला करतात आता? आधीच मुळव्याध झाले तुम्हाला ना अजून मटण खाताय. काय राव कळतं का नाही? डाळ भात करायला सांगतो चांगलं. मी आलो थोडं काम आहे मला. यार के लगा कुठे चाललाय तू? होय पहिलवान थोडं काम आहे. जेवण करून येतो की. लगा मला नीट कर लगा जेवण करणार राहून तुझ्या करायचं लगा की माझ्या घरनं इथं मटण शिजवलंय. मटण खातो की. वाटवळ कशाला करायची पहिलवान? मुळव्याध तुम्हाला झालं मला झालं होतं. मी आलो जेवण करून. बसा तुम्ही 2 मिनिटं. मटण वाटवळ करायचं नसते पहिलवान. अयो लगा देवा काय लगा माझ्या आधी लगा येऊन चान्स आणला. किती लगा ट्रॅक्टरवर काम करते मी आणि लगा 1400 रुपये 2 किलो मटण आणलं. यार केलं माझ्या आधी चान्स आणला. फक्त मी नीट होती यांना सांगतो. जाम झालं बरं झालं पहिलवान मुळव्याध झालं. आता मला खायला भेटलं. जाम झालं बोट चाटू चाटू खाल्ली. पहिलवान झोपला का डबल? पहिलवान काय सांगू तुम्हाला? पहिलवान राव मटण जे झालं ना फळा कापून ज्या मटण मग बोट चाटून मटण खाल्ले राव. तो खाल्लं आता खाऊन आला मटण तो.
पहिलं वाटोळ होईल ते राव, ती कशाला ती व्हायची? एवढं प्रेमानं बनवलं होतं कुणी तर- अरे आमच्या कुत्र्याने खाल्लं. काय बोलताय राव, कुत्र्यानं खाल्लं असतं म्हणजे काय? कुत्र्याला खायसाठी असते काय मटण? किती 1400-1500 घालून तर आणलं अरे असतं. पण तुला काय तर काय वाटलं पाहिजे की दोस्ताला खायचं नाही, तू कचा कचा खाऊन आला. वाटोळ होऊ द्यायचं नसतं आणि कुत्र्याला टाकतो म्हणताय सरळ तुम्ही राव, असं असतंय का? हे असं असतंय का तुम्ही? मित्राला का अरे तू नाराज होऊ नको, मला केवढं नीट कर लागा. लय आपल्याला दुखतंय रे, माहिती लगा, लगा, नाही लय का बेकार तुम्ही दुखतंय राव. लगा. असं म्हणताय राव, कुत्र्याला टाकतो पण आम्हाला नाही. काय अयो. आज तसं नसते राव. हे आता मी चाललो, मी जाऊ का मग? ए थांबा, ह्याला का मला लय दुखतंय लगा, याला काय तर उपाय कर लागा, लय फोन करू लागा. मटण कुत्र्याला चालतंय, कुत्र्याला घेऊन जाऊ गाडीवर. कुत्र्याला घेऊन अयो, थांबा, हिला का थांबला का बाया लगा, जमला का? माणसापेक्षा कुत्री जास्त झाली का राव तुम्हाला? अरे काय झालंय, कसलं भारीतलं कुत्रं आणलं होतं हा रे. मग म्हणलं आता काय मग त्याला वेगळं आणून चारा राहिलंय ती, तुम्ही नका खाऊ, त्याला टाका. अयो लय दुखतंय मी लगा. चाललो त्या कुत्र्यालाच घेऊन जाऊ. थांबला का रे की लगा? बरं एवढं एवढं आहे, मला बी बघू नाही एवढं एवढं सरळ था सरळ तर बाकी मी काहीतरी एक उपाय करतो. पण मला एकट्याला काही झेपणार नाही तुम्ही. मग मग आपण त्या ह्याला साईल रजिस्टरवर फोन करू. अयो त्याचं कशाला नाव घेतोय का? त्याच्यामुळे तर ही सगळा खेळ झालाय, तिचा याला सगळा कारणीभूत लगा. म्हणजे लगा ती काय करतोय, कुठे बी जातोय लगा, रीलच करतोय लगा. मग रीलचं ह्याचं काय संबंध आहे? कशाचं ये जा. हा मग अरे तू विचार ना, रील कुठं काढतोय? मग कुठं? जातोय यार, प्रत्येक हॉटेलमध्ये जातोय, रील काढतोय. हा तुमचं मी हॉटेलचं प्रमोशन करतो, तुमच्या हॉटेलला गिरायक वाढवतो, बरं. पण मला माझ्या जोडदारा त्यांना जेवण फुकट द्यावं लागत. आणि तू काय करतोय, त्यांची रील फुकट काढते, जेव्हा आपल्याला बोलवतोय आणि ती मला बोलवते, मी तुला बोलवते, जातोय आपण हो, सगळं. अहो, असं आहे होय. मी म्हणतोय राव पहिलं तुम्हीच मला जेवण देताय तुमच्या पैशानं, ही असं नियोजन आहे होय. एवढा मी दिल तर दिले जरा पण ते अहो, मला खरंच वाटलं तुम्हीच बोलवताय मग. नाही पण आता नको. हा. मग पण पहिलवान मला तर काही एकट्याला झेपणार नाही राव, त्याला बोलवावं लागलं. पहिलवान मग त्यानं बोलवलं, त्यानं आपला विचार केला बाबा ही जेवतील, आपले मित्र जेवतील म्हणून त्यानं बोलवलं. पण तिथे जाऊन तुम्हाला कमी खायचं, जेवढं लागते तेवढंच खायचं. घरी खाल्ल्यासारखं फुकट किती बी. त्या हॉटेलची स्कीम बी नका अनलिमिटेड काय unlimited पाठीवर म्हणजे? बटन द्यायचं काय सगळं Unlimited. आता बघा बरं अनलिमिटेड उद्भवलं का नाही तुम्हाला? काय तसं नाही करा, अति नाही करायचं. बोलवते सगळ्यांना तू. हा बोलवतो मी, फोन करतो त्याला, थांबा. पहिलवान त्याला फोन त्याला येतो मग 5 मिनिटातच येईल ती. येते 5 मिनिटात. अरे की तू काय म्हण बरं का, तू सायला माझ्या लय जवळ लव यो बाबा नको. अयो इंग्लिश तुला माहितीच नाही का, नाही हो, काय माझं ना अमेरिकेमध्ये शिक्षण झालंय सगळं. काय सांगता? कधी गेलता अमेरिकेला? 5वी ते 10वी माझं झालंय सगळं. ते 10वी नंतर आपली भेट झाली. हो हो बरोबर आहे, 10वी नंतर आपली भेट झाली. हा. 5वी ते 10वी तुम्ही तिकडं अमेरिकेला होता का? हो. अरे मला अमेरिकेत शिक्षण घेतलं, पण रशिया फ्रान्स असल्या मोठ्या मोठ्या देशातून नोकरीच्या संधी आल्या होत्या. पण माझं काय म्हणणं आलं, आपल्या भारताला काय एवढा सुरक्षित अडाणी गोडीला का कधी परत मिळणार का? त्यामुळे मी गेलो ना, आपल्या भारताला सहकार्य करत बसलो मी. काय बोलतो? हा. बरोबर आहे बरोबर आहे, लय उपकार झाले तुमच्यासारखा सुरक्षित आणि अडाणी माणूस आमच्या देशाला पाहिजे मग होता. काय तर बरोबर नका, आहे. मी तुम्ही लय लय उपकार- सुरक्षित आहे. नाही नाही, तुम्ही लय उपकार केलं माझ्यावर, आमच्यावर आणि सगळ्या देशावरच उपकार हो. केले. तुम्ही देश सोडून गेला नाही बाहेर, खरंच राहू तुमच्यामुळे. बरं कसं करायचं त्या मूळ व्याजाचं कसं करायचं? ए भावांनो, मी आलो या. अरे पहिलं आलं किती? ही दोस्ती तुटायची ना. काय झालं? अरे के दुसरी तुटलं काय ते तर काय माहित नाही बरं का, पण शेतीच्या ठोक्याचा मानकुड मोडेल का. यार के भाऊ काय झाले? अरे भया आपल्या पैलवानला ती झाले. ती काय? अरे ती झाले तर अरे की तुझं राहिली काय, पण ती काय? मुळीला चालले बाबा. अयो मुळिया झालंय वय. राव पैलवानी तुमच्याकडे बघून हेच कारण अरे की माझ्या वाटण्याचा ठोका टाकला. हो तिकडे जा. दोस्त दोस्त नारा. पैलवान तुमच्या वाटणीचं टाकू का ह्याला ठोका? तू अरे की टाकला माझ्या. सॉरी मला लगा दवाखान्यात नीट करायला बघायला लगा दोस्त दोस्त नारा. अरे मग मी कशाला जाऊ आलोय? बघायचा, रीलच करत असते काय, कुठं बी रीलच असते बरं घ्यायचं. दोस्त ना राहा इथं अरे माणूस काय राहिला नाही मूळ व्याजानं निमा. बघू का मी? होय, कशामुळे मुळ्यात झाले? काय बोलतोय का साहेल, कशामुळे होतंय मूळ व्याध? तेलकट लय खाल्ल्यावर, मटण लय खाल्ल्यावर मूळ व्याध होत असते. असं आहे वय. बरं ती जाऊ दे, तू जेवलाय का? मी नाही जेवलो. नाही का जेव?
जेवला नाही ना तू? आज पहिलं घरी मटण केले. कशाच आहे बोकडाचं मटण. काय बोलतोय? मी बी जेवण करून आलो. लय भारी झालं ते जेवण करून आलो. तुम्हाला काय जेवायचंय का? झालं का तुझं? तुम्हाला जेवायचंय का? तुझं झालं का मला सांग घेऊन? असू दे की राव. तुम्ही मगाशी कुत्र्याला टाकत होता मग त्याला तर खाऊ दे की. बरं तुम्ही जेवला का नाही सांगा पहिलं. जेवला नाही? ओ काकू ह्याला ते डाळ भात असेल तर द्या बरं. कसं आहे माहिती का तुझी काय पहिलं पण मला एक गोष्ट कळ नाही जायचं कुठल्या दवाखान्यात राहू. त्याला काय राहू दे जाय बेजार केला का त्याला बोलवलं का सगळंच मटण खाते का तुझ्या तोंडात गेला का त्या बायामध्ये काय राजबी नाही का खाऊ दे की पहिलं असू दे. लका मला राहते का नाही लका हॉटेलमध्ये नीट बसा आलो बोलून काय वा गाव फक्त मला लेट होऊ द्या रे पिट्टच पडत तुमचं सगळ्या पहिलवान आलं चला जाऊ उरका लवकर आता. चप्पल 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 ये गाडी पहिलवान चला लवकर. लाका चल लाका लग्नाला जायचं असल्यावर कपडे घालायला लागला आपल्याला दवाखान्यात जायचंय चल लाका आरके काय करता लागा चला की लागा लवकर लागा होय पहिलवान राव चला की लवकर एवढं तर मला चल. बसा बसा लवकर बसा. चला चला बसा पहिलवान बसा बसा लवकर. अरे ला काय लावले आरकेला का चला की ह्याला का महाग बघती. का आलंय जा की त्याला घेऊन. नाही मी बायांना नेत नाही अरे ती कसं बसले बघ की तू त्याच्यामुळे मी इथं उठून आलो. अजून ती बसायची जी तसं बसणारी आहे ती अजून आली नाही आणि हीच बसायला लागली बाई सारखं का कोण जायचं जा तू जात असशील तर मी जाऊ. कशामुळे उतरून आलो इकडे मग तूच म्हणला होता की चला चला म्हणून ती बघ कसं बसते मला कसं वाटलं हे वाटतंय. माणसावानी बसल हे बसलं बायावानी बघ की ए अरे चला गेला का किती उशीर झाला मी तर बसलो का तिकडे जाऊ तुम्ही बसलाय काय नाही नाही आम्ही येत. अरे असं बाईवानी बसल्यावर लोक नाव ठेवतील की आम्हाला बायको बसवायच्या बसवायच्या वयात वयात गडी गडी बसवायला बसवायला लागलेत. बघ की काही काय अरे कसं बसू मग का कसं बी बस पण असं काय बसू नको बाबा तुला सांगतोय आता साईल ऐक तू मी काय करतो माझ्याकडे काय आयडिया आहे त्याला बसवतो कसं बसवायचं तसं चल. आईला ही तर पहिलवान नारके दिसते ती या ए यार थांबा थांबा ए पहिलवान ए ए मारताय पहिलवानला आधी दुखायला लागलं तुझं काय काम आहे हे तर कशाला आला तू गाडीच्या पुढे. अहो, मला काय माहित आहे मी आलो डायरेक्ट तुमची गाडी आली तुम्ही तेव्हा दिसला होता म्हणून थांबलोय इकडे 2 मिनिटं काम आहे. तुम्हाला लांब ना बघितलं पहिलवानला घेऊन कुठे चाललाय अरे भैया, काय झालं माहिती आहे का आमच्या पहिलवानला झाले मुळव्याध. मग ती आम्ही त्या पहिलवानला दवाखान्यात घेऊन चाललो. बरं. तरच आहे पहिलवानला बर दवाखाना माहिती आहे तुम्हाला आहे कुठं? राव, ते हुडकणार बरं तुम्ही आता जाणार आहे नेमकं कुठं दवाखान्यातच आणि कुठं जाणार आहे तो? बर बर अहो इथं अष्टविनायक क्लिनिक आहे हा राव रामबाण उपाय आयुर्वेदिक आयुर्वेदिक हा या असं जाताना जातोय माणूस हा बरं, येताना चालतच येतंय काय सांगताय? याचीच कंडिशन बघा चला आधी तिकडे जाऊ. हो ना? तुम्हाला गाडी आहे का? पैसे दादा विचार हाय, हाय. डायरेक्ट गाडी ए यार चला चला पाया मागे चला. नीट धरे. अरे या की किती उशीर लावता पहिलवान खर अहो समोर बघा की
पण हो का बघितलं का दीर्घकाळ सांगतो की आणि तुमचं मूळ व्याध बी होते नीट राहून होय की लगा राईट जागेवर आलोय या 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 आवर या की काय पळतोय पळतोय काय तिथं आत काय तू मूर्ख काय तुला लाज बीज वाटते का मला काय झाले आणि तू लेडीज डॉक्टर काढले मूर्ख एका ठोक्यातच तुला पेटायला ए का पळताय डॉक्टर आता येतं मी नर्स आहे यात असं आहे होय मला वाटलं की लेडीज डॉक्टर स्वस्तामुळे कॅन्टीन काढून दाखवलं तर ते मग नको डॉक्टर आता म्हणलं जाऊ सांगितलं ना तिला डॉक्टर दुसरीकडे. चल, चल. या 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 मॅडम डॉक्टर कुठे आहे काय पेशंट चेक करतात बोलवा की राव लवकर आमचं लय अर्जंट आहे डॉक्टर पेशंट आले अयो लय दुखते रे लय सिरियस वाटतंय बसा बसा खाली बसा होय पहिले तुम्ही इज्जत घालवताय का घर बसा तयार केलं लय दुखते का कसं मला कसं करायचं अरे या जेव्हा असं बसावं लागतं बसा डॉक्टर राव काय हो असं काय बसताय असं कसं बसताय काय त्रास आहे डॉक्टर काय नाही मला थोडा पित्ताचा त्रास आहे बाकी काय सुद्धा नाही होय पित्त पित्त गपची पित्त आणि पित्त टाका दिवसभर आम्हाला काही केलं मारण्याचं आणि पित्त पित्त काय पित्त अहो डॉक्टर तुम्हाला काय सांगायचंय ह्याला झालं मूळ व्याध ह्याला म्हणलं होतं चिकन खाऊ नको मटण खाऊ नको सगळ्यात तमाशा पाटी पाटी अहो जिथं जाईल तिथं ताट भरून मटण रस्ता वाट सुका पाटील कमी खातो पण हे कमी खात नाही एवढी इज्जत घालवायची नाही आपला मित्र आहे ती बरं जाऊ द्या डॉक्टर ह्याला झालंय मूळ व्याध ही म्हणते ऑपरेशनला भेटते आम्हाला नको मला ऑपरेशन नको काय नको म्हणते मग ह्याला काय गोळ्या असल्या तर आयुर्वेदिक तेवढं द्या आम्ही लय नाव ऐकलं ह्या दवाखान्याचं लय नाथखोळ्याला लातूर पुणे बारामतीवरनं माणसं येतात ह्या दवाखान्यात मग मला सांगा तर ऐकलं हैदराबाद वरून आलती मुंबईवरनं पण येते ती ह्यांनी चाललंय बघा ह्या मी त्यांना घेऊन आलोय त्यांनी जाणल्या मग तेवढं करा गडी आम्ही आयुर्वेदिक नाशिकचे. द्या आणि आमच्या मित्राला नीट करा लय त्रास आहे राव याला हो नक्की अहो डॉक्टर माझी सुई काढा की इकडे थांब जरा ती जरा अर्जंट पेशंट आहे त्यांचं मला थोडं बघू दे हे पेशंटला पोरे सरळ कर पाय डॉक्टर या तुम्ही सर साईडला बघू द्या मला. अरे काय पत्रे ठेवा आणली तुमच्यासाठी नाही आणली तर मला वाटलं काहीतरी घेऊन आलाय म्हणलं फडतं बिडतं का मी भेटतोय आधीच ऑपरेशन नको नाही, काय नाही, आयुर्वेदिक नाही, असेल तर द्या नाही, डॉक्टर. चल 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 चेक करू दे डॉक्टरला नाही तर इथनं घेऊन जाईन मग बसा मग बोंबलत डॉक्टर सुई घेऊन आल्यामुळे गेलो नाही नाही चेक करू दे चेक करा डॉक्टर मी तपासले त्यांना त्यांना सोबत घेऊन येईल बरोबर आलो डॉक्टर काही तर झोपतो काय? नीट झाला काय चालायला लागलाय पहिल्यापेक्षा जरा बरं वाटायला लागलं. काय बोलतो डॉक्टर एकदम चालू होतं मी माझा इतका त्रास होत होता तेव्हा माणूस म्हणून डॉक्टर ते पोरांनी मला तुम्हाला दाखवलं खरंच एकदम छान झाले थोडा किती खायची सकाळ संध्याकाळी बाकी काय काय गोळी ए यार रॉकेट खाऊन घालतो मग पहिलवाना वर लावतो का? मिनिटात अरे काय यार असं नीट करून कुठं जाईल ए पहिलवान झालं ना, बरं वाटतंय ना आता? आता चांगलं वाटतं. चला मग, चला 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 लवकर. चला, चला सरळ चालतंय राव पहिलवान तुम्ही झालंय माझं काम अरे चला तुम्ही पुढे बोला चांगले नंबर 1 चालू खरंच लय ऐकलंय बरं का दवाखान्याचं नाव. अष्टविनायक नाव आहे ना दवाखान्याचं. हो आहे पहिल्यापेक्षा सगळं ओके झालंय ना. चालायला लागलाय ना. डॉक्टरला लय जोरात आहे ना. काय सांगू नाथ खुळा आहे एकदम लय लांब नाही येतात बाबा माणसं मग डॉक्टर पण रन बनवत नाही ना. नाद खुळा. वळव लवकर पहिलवान बसायचं येईल ना आता जेवाय कुठे जायचं चला 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 घरी चिकन मटन वर गेलं आपण आपण
बसा बिसा यायला लागला का मला काय नियोजन? बरं सगळं झालंय आता मी रील काढून ठेवली नियोजन केले आता. आमच्यामुळे रील काढली. नाही 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 पहिलं ना ऐका काय म्हणते ते ऐका बरं. काय कशाची तुम्ही काढता? रील काढली त्यांची काढली जेवणात वेळात नियोजन राहिले फिरलेले खाऊन मटन